दिव्य अंजूर. चला 5 मॅचेस इथून कंप्लीट करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवा आपण. वेल आपला सेट करण्यात आलेला आहे. तुम्हाला 15 मिनिटं दिली गेलेली आहेत पहिल्या 3 षटकांकरिता, अथवा 2 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा लावावे लागतील. मॅच ऑन. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून शॉट थर्ड मॅच शॉट फाईन लेग. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकच्या मागे पाहायला मिळतं. यष्टीरक्षक थोडंसं दूरवर आहे. ऑफ साईडला 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत, जिथे कव्हर पॉईंट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक मिड विकेट आमचे डीजेचं साऊंड आहे तिथे तुम्हाला पाहायला मिळते. आणि लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू गोलंदाज मच्छिंद्रनाथ. थोडंसं रनअप चुकला गेलाय. नक्कीच वेल तुमचं सेट करण्यात आलेला आहे. जो काही तुम्हाला वेल वाया घालवायचं तुम्ही नक्कीच घालू शकता. मात्र जी पॅनल्टी आहे ती भोगावी लागेल. आपण बघितलं आई गावदेवी चषक पिंपलगड संघाच्या स्पर्धेमध्ये एका षटकाचा पॅनल्टी लागला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट कट आहे. पंच सांगत आहे सुनील म्हात्रे. बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आणि 1 धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. पहिली धाव बॅटनं श्री गणेशा धावांना सुरुवात होत आहे आई गावदेवी वेली टीम संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू थोडंसं रनअप. नक्कीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं. यस, पंचांचं लक्ष पहा किती चांगला. जी 30 सर्कलमध्ये जेव्हा खेळाडू राहतात नक्कीच पहा. काल देखील अशीच एक परिस्थिती झाली होती. आज देखील तुम्हाला सांगतोय मी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वोड. क्या बात आहे. प्रयत्न पहा किती चांगले. अनिल होते तिथे. नक्कीच तुम्ही जेव्हा तुमचं उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज तुम्ही जेव्हा चेक करता, मग तुम्ही एका धावासाठी किंवा एका विकेटसाठी तुम्ही विचारपूर्वक तुम्ही माहिती घेत नाही आणि सरळ ऑफिशियल स्कोरर यांना तुम्ही टार्गेट करता, कॉमेंटरना टार्गेट करता. तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी तुम्ही पाठवत नाहीये. तो अधिकार तुम्हाला नसणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो चेंडू सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा तुम्हाला एकदा सांगू इच्छितो उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर या नक्कीच स्पर्धेमध्ये बक्षिसं चांगली असतात. मग एखाद्या खेळाडूला एका धावमुलं एका विकेटमुलं मिळत नाही आणि मग तो खेळाडू चर्चा करत असतो मला का दिले नाही. अल्पेशला मग बोलत असतात, कॉमेंटरना बोलत असतात. बॅटची एच अँड गॉन विकेट. तशा प्रकारचा कोणत्याही खेळाडूचा ऐकला जाणार नाही आहे. 12वा खेळाडू कंपल्सरी तुम्ही पाठवा. अल्पेशला नावं माहीत आहेत. मोजके खेळाडूंची नावं आहेत प्रत्येक संघामध्ये. नवीन खेळाडू जे चाचणीपासून जे इन झालेले आहेत त्या खेळाडूंची नावं अल्पेशला माहिती नाही आहे. लक्षात घ्या. मग तुम्हाला कोणत्याच प्रकारचा अधिकार राहणार नाही आहे. मग आमची एक धाव कशी कमी झाली, मग आमच्या गोलंदाजाला का मिळाला नाही बक्षीस. तर धावा झालेल्या आहे धावफलकावर 6. पहिला विकेट मच्छिंद्रनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळत आहे. नक्कीच कारण की 12वा खेळाडू असल्यानं मग आपल्या संघाच्या प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स बघू शकतो की षटकामध्ये काय घडलंय. तुम्ही मग विकेट आमचे एवढे होते, आमचे विकेट एवढे होते, रनआउटचे विकेट काउंट केले जात नाही. फक्त एक बोल्ड LB आणि कॅच आउट हे 3च विकेट नोंद होतात प्रत्येकाच्या खात्यामध्ये. हरीश नवीन फलंदाज क्रमांक 3 वर. शांत क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी वेले संघाच्या माध्यमातून फक्त 4 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मच्छिंद्रनाथ. थोडासा फ्लाइट डिलिव्हरी स्लोअर गतीमध्ये परिवर्तन. जोरदार अपील झाली होती. मात्र अंपरीज वेज बघितलं आणि लगेच लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. निलेश आमच्यासोबत जोडले होते. आमची रजा घेत आहेत. वॉल ऑफ ठाकूरपाडा. निलेश तरे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे. धाव संख्या 7 धावा धावफलकावर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज मच्छिंद्र कमालीची गोलंदाजी आहे. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 7 धावा आल्यात.
पुन्हा एकदा कट केल्या चेंडू हवेमध्ये. ओ हे पण चांगलं होतं. मग तर रिझल्ट लागलाय, ती झेल सुटली गेली आहे आणि षटक समाप्तीचा इशारा अगदी मच्छिंद्रनाथांचा देखील आवाज कडक आला की ओर षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. अल्पेश गायकवाड सांगत आहे की मच्छिंद्रने धावा 7 खर्च केल्या, एक एक्स्ट्राची धाव, टोटल 8 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. फिल्डिंग लावून घ्या आपण. 1:07 म्हणजे 5 मिनिटं लागली या षटकाला. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा वेळ आहे. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुम्हाला वापरायची आहेत. 5 मॅचेस इथून कंप्लीट करायचे आहेत. थोडासा स्पीडअप ठेवा. दुपारच्या भोजनानंतर शांत्या मामा पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनिल गोलंदाज, अनिल पाटील, आकाश पाटील तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, यांचे पिताश्री गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अनिल पाटील शॉर्ट पिच चेंडू हो फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता तिथे. कदाचित झेल झाला असता तर एक सर्वोत्कृष्ट झेल टार्गेट. ओ आणि फलंदाज बाद. एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये आणि त्याच्यामध्ये फसला गेला फलंदाज. हरीश बॅक टू डगआउट. नक्कीच गणेश पाटील आमचे डीजे ऑपरेटर थोड्या दुपारचं जेवण करतात. डीजे नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल. धावा झालेला आहे धावपलकावर 9 धावा. खूप चांगली गोलंदाजी आहे. क्विक थ्रो आला होता, वेगाने थ्रो फेकला गेला होता आणि काय जबरदस्त, क्या बात आहे. राजेश पाटील आमच्या डीजेच्या समोर एक उत्कृष्ट संगीतकार अंजूर गावचे. वेल झाली आरतीची हा गाणं भरपूर गाजलं, ट्रेंडिंगला गाणं आहे. खराब चेंडू, आजच्या दिवसातील सर्वात खराब चेंडू टाकला गेला होता, मात्र त्याच्यावर देखील धावा बनल्या नाहीयेत आणि पहा विकेट किपर बघत राहिले मात्र रनआउट झालेला आहे फलंदाज तिथे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. केला नव्हता की फलंदाज बाद होईल, मात्र धाव संख्या 10 धावा धावफलकावर. संगीताचे बोल नक्कीच राजेश पाटील यांचे आणि राजेश पाटील यांचं संगीत लगेच आमचे डीजे मॅन गणेश पाटील यांनी ऑपरेटिंग केला हा संगीत आणि त्यांनी लगेच पेश केला. मात्र दादांच्या आवाजामध्ये लावला तर खूप चांगला वाटेल. दादांचं ओल्ड गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल डीजे मॅन. गोलंदाजीसाठी अनिल पाटील कम्मालीची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा समोर खेळलाय, व्ही शेप मध्ये खेळलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय, थांबणार नाही, येतोय चौकार. जेवल्याने वाटते डीजे मॅन आमचे. चौकाराने धावसंख्या धाव पलकार होते 14 धावा. एक चांगली सुरुवात फलंदाज सदानंद याच्या बॅटमधून. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज. अंजूर संघाला आपण भरपूर वर्षापासून पाहतोय भिवंडी ग्रामीण फुटेबॉल संघटनेमध्ये खेळताना. भरपूर काल ते क्रिकेट खेळत आलेले आहेत. पुढचा चेंडू अनिल पाटील कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला
मिड विकेटवर चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईट आहे. मात्र आता पहा काय घडलं तिथे पाहूया. रन तर भेटलंय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच थ्रो जेव्हा फेकला होता तेव्हा फलंदाज आपल्या स्ट्रायकिंगवर धावत होता, लक्ष नव्हतं चेंडूमध्ये. चेंडू जरूर फलंदाजाच्या अंगाला लागला, मात्र धाव आहे असं पंच सांगताना. अनिल पाटील पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल हुक केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. ओ मौका भी दिया और चौका भी दिया, चेंडू सीमा पार चौकार. बनवलेत आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये 20 धावा. पुढचा चेंडू, वेल भरपूर चांगला आहे आणि सेट करण्यात आलेला आहे. 11 मिनिटं लागली आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत, 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला होता, मात्र त्याहून 2 धावा वेगाने पूर्ण करताना सदानंद आणि शिवा. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत 22 धावा, 22. 11ची सरासरी आई गावदेवी बेले टीम संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये आपण ऐकूया गणराज डीजे यांच्या माध्यमातून मधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू डीजे. चला ब्रेक समाप्त. हे पाणी मैदानाच्या बाहेर पडत आहे आणि आता क्षेत्ररक्षण लावण्याकरिता आई गावदेवी अंजूर पूर्णपणे आपापल्या जागेवर जाताना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025चा हा दुपारचा क्षेत्र आहे. जेव्हा 2 षटक समाप्त झाले होते तेव्हा 11 मिनिटं पूर्णपणे वापरले गेलेले आहेत आणि आता म्हणजे टोटल 13 मिनिटं झालेले आहेत. 2 मिनिटाचा ब्रेक होता, म्हणजे 11 मिनिटं तुमची झाली आहेत. म्हणजे येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सचिन आलाय, षटक क्रमांक 3. फार महत्वाचा असेल, इथून जर धावा आल्या नाही तर मग 40च्या आतमध्ये थांबला जाईल आई गावदेवी वेले टीम. पाहूया सचिनला टार्गेट करते का फलंदाज शिवा. स्ट्रायकिंगवर आहे. ओरपी चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गॅप मधून चेंडू सीमा रेखा पार चौकार. आता सीमा पार येतोय चौकार. आता धावा वेगाने बनत आहेत. धावा झालेल्या आहे धावफलकावर 26 धावा. 3 गडी बाद झाल्यात, मात्र 26 धावा धावफलकावर लागल्यात. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता. उद्या 1 से बढ़कर 1 धर्मादा वेलकम. सचिन राईट आर्म. पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता, क्रॉस बॅटने खेळायचा होता. स्विंग अँड मिस. कमबॅक करताना गोलंदाज सचिन आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक वापसी करताना सचिन भगत आपण पाहतोय. स्विंग चांगला आहे, वेग भरपूर चांगला आहे गोलंदाजाकडे. लेंथ लाईन मागच्या चेंडूवर बघितले ते चौकार आला होता आणि या चेंडूवर डॉट चेंडू पाहायला मिळाला.
थोडासा वेग वाढवला, मात्र वेगाचा पुरेपूर फायदा घेतला. गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग मूड बनवताना ज्या प्रकारे आयोजकांची आजची मेजवानी दुपारची चांगली होती, त्याहून चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. कडक मेजवानी आणि कडक फटकेबाजी. सचिन भगत पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर एलिश्मेंट झाले नाहीये, मात्र लॉंगांचा क्षेत्ररक्षक वेगाने थ्रो चुकीच्या दिशेने, ओव्हर थ्रो, मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. काय बॅकअप पाहायला मिळाला तिथे. असं वाटत आहे की चेंडू आता सीमेच्या बाहेर जाईल, ज्या प्रकारे सकाळच्या क्षेत्रामध्ये झाला होता. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एकच धाव पूर्ण केली गेली. धाव संख्या 33 धावा, 30 धावा. शेवटचा चेंडू षटकातील. या षटकामध्ये देखील अल्पेश सांगत आहे की 11 धावा आलेल्या आहेत. कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला पुन्हा एकदा सचिन भगतच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवर फलंदाज सदानंद मुकादम. बंदे में है दम, क्या आएगा मॅक्सिमम. आणि पंच केला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि 2च धावा. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या 35 धावा, 35. 35 रन बन चुके. 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आई गांव दी वेले. टॉस जीता था अंजूर ने, लेकिन अब तक सही गेंदबाजी की है. अब तक सन्माननीय नितीन गवली साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि अनिल मुकादम यांना विनंती करतोय आपण दोघांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच काही दिवसापूर्वी दमन दौरा जो होणार आहे त्याकरिता क्रीडांगण निवडण्याकरिता दमन इथे गेले होते आणि पूर्णपणे तयारी झालेली आहे. जयदुर्गा टेमगरपाडा आणि न्यू विलम पायगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपली तयारी करायची, कारण की शेवटचा षटक आहे. आपण आला आहात, अल्पेश गायकवाडेंना अगोदर संपर्क साधा, मग टॉस बॉक्स मध्ये या. आपण गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये. शेवटचा स्लॉगर आहे श्याम पाटील. क्या दिन में गेंदबाजी करेंगे. स्लॉगर आहे. इथून 15 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. पहिला चेंडू व्यवस्थित इथे बॅटवर आला नाहीये, मात्र एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आता धावा म्हणतायत आणि 1 शॉट. तर एकच धाव मिळाली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फिंगर अप. बैटर आउट. बड़ा झटका लगता हुआ, बड़ी मछली जाल में फंसाते हुए गेंदबाज श्याम. जयदुर्गा सुरई आपला जयदुर्गा टेमगरपाडा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जयदुर्गा सुरई मागच्या मॅच मध्ये पराभूत झाली होती. टेमगड संघाने काय क्रिकेट खेळलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोहिनूर. वेलकम नितीन दादा खवली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अनिल दा. एक काल होता या संघाचा
की प्रत्येक संघाच्या नाकामध्ये दम करून ठेवला होता पायगाव संघाने. आता कुठेतरी स्ट्रगल करत आहे, मात्र या स्पर्धेतून सुरुवात होईल का? पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. राजेश पाटील अगदी वेगाने, आता सचिन चेंडूपर्यंत पोहोचला, मात्र 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. धाबा बनवण्यासाठी संघर्ष शेवटच्या षटकामध्ये आई गावदेवी वेले टीम संघाचे आपण पाहतोय. या मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय नितीन गवळी साहेबांना या व्यासपीठावर आपण पाहताय. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अनिल मुकादम त्याच्यासोबत व्यासपीठावर आपण पाहतोय. श्याम पाटील राऊंड द विकेटने पुढचा चेंडू, ओरपी चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरवर शतरक्षक आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि वारंवार अंजूर संघाच्या फिल्डिंगला थोडंसं टार्गेट केला गेलाय, कारण की प्रत्येकी धाव जो आहे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना. धन्यवाद आमचे हरिभक्त बारायण बली महाराज आमची रजा घेत आहेत. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अनिल पाटील चेंडू मागे, एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण, आता तिसरा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि 3 धावा पूर्ण. आता चौथा देखील होतोय का पाहूया, काय घडलं पाहूया. आता पंच तो देखील चौथा धाव देखील झालाय. फक्त 2च धावा होत्या, ओव्हर थ्रो झाला. तिसऱ्या पंचांना बघायचंय चौथा धाव कंप्लीट आहे की नाही. मात्र थर्ड अंपायर नाही, फक्त पंचांकरताच हा पंचांनी घेतलेला आहे. नक्कीच निर्णय पेंडिंग आहे, मात्र तुम्ही सुरू ठेवा, कारण की शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. जो काही निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फ्रेम मध्ये नाहीये, मात्र पंचाने आऊट दिल्याने मात्र धाव कंप्लीट आहे. 4 धावा कंप्लीट आहेत. श्याम शेवटचा चेंडू षटकातील, धावा झालेला आहे धाव फलकावर 44 धावा. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. श्याम पाटील राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह चेंडू केलाय, कव्हर पॉइंटवर शतरक्षक नाहीये आणि महत्वाच्या चेंडूवर आलेला आहे चौकार. षटक समाप्तीचा इशारा. गावदेवी वेले टीम संघाने आई गावदेवी अंजूर संघासमोर आपण टॉस करणार आहोत. जयदुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. जयदुर्गा टेमगरपाडा ऑफिशियल कॉल आहे, आपण टॉससाठी यायचे, कारण की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करत आहोत चाचणी स्पर्धेपासून. सर्वात मोठी पॅनल्टी कुठे लागली असेल तर आई गावदेवी चषकामध्ये एका षटकाचा पॅनलच करण्यात आला होता. श्री वेताल कोपर आणि मनुवाई दिवे या संघाचा सामना 3 षटकांचा झाला होता त्या स्पर्धेमध्ये. म्हणजेच यावर्षी आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेने खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. एक कडक कमिटी बनलेली आहे. आता सन्माननीय जयवंत ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय नितीन गवळी साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत या व्यासपीठावर. मित्रांनो, स्वागत आणि सन्मान होणे देखील फार महत्त्वाचं आहे. भरपूर दुरून या स्पर्धेला एन्जॉयमेंट करण्याकरिता खेळण्याकरिता या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. फार जुना जाणता नाव आहे नितीन गवळी टेनिस क्रिकेट बॉलचा. आजही तोच क्लास क्रिकेटचा आपण पाहतोय. त्यांना मान सन्मान दिला जाते या व्यासपीठावर. आपण आलात या स्पर्धेमध्ये, धन्यवाद. त्यानंतर अनिल मुकादम उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण इथे करूया. आपण मी पुन्हा एकदा जयवंत दादांना विनंती करतो की आपण तुमच्या शुभास्ते सन्मान करायचा आहे.
सन्माननीय स्वागत आणि सन्मान इथे केले जात आहेत व्यासपीठावर. अनिल एक जबरदस्त फोकसमॅन व्यक्ती आहे पायगाव टीम संघाचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय रवींद्र मुकादम उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया व्यासपीठावर. रवींद्र मुकादम साहेब उपस्थित आहेत, त्यांचं एक सन्मान या व्यासपीठावर. समाजसेवक आणि उद्योजक जयवंत ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाते. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना आपण पाहतोय रवींद्र मुकादम यांना. नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्वात जुने जाणते खेळाडू आहेत जयवंत ठाकरे आणि यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद पाहुण्यांचं. आपण बसून घ्या. आणि आता मित्रांनो टॉस जयदुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण या आणि फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. जयदुर्गा टेमगरपाडा आपण जर डाव सुरू होण्या अगोदर टॉस करण्यासाठी आलं नाही तर मग पॅनलाइज करण्यात येईल. लक्षात घ्या जे नियम आहेत संघटनेचे ते नियम सर्वांना लागू आहेत. चला मोहन दादा आपण आता दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो धन्यवाद संदेश. खूप खूप आणि प्लेअर ऑफ डे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून ज्यांच्याकडे आम्हाला सिरीज एक ट्रॉफी उपलब्ध झाली त्या ट्रॉफीचे स्पॉन्सर सन्मान्य महेशभाई तथा आमचे दीपकजी मुकादम. प्रवासासाठी ज्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं एक आणि मला वाटतं खास दमन दौऱ्यासाठी त्यांच्याकडनं एक स्पेशल बॅग ट्रॅव्हल बॅग पुरस्कृत झालेली आहे. दीपकजी मुकादम आपलं देखील खूप खूप आभार. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला गावदेवी अंजूर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वेळे. प्रथम फलंदाजी करताना आपण गावदेवी वेळे संघाला पाहिलं ज्यानं 4 षटकांचे धावा केल्या 48 आणि विजयाचं लक्ष 49 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण साधारणतः विचार केला तर 12.25 सरासरी. सलामी गोलंदाज संतोष. वैयक्तिक पाहिलं आणि सांघिक पाहिलं. पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कदाचित व्यवस्थित संपर्क सत्ता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट पॉईंटला इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण एक धावण्याची संधी. एक धावेने संघ धावसंख्या 1 बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं. सतीशच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखुरा फलंदाज अनिल एक संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. चेंडूला जागेवरून लॉप केले. अतिशय चांगला फटका सेफ लँड होतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्डमधून चेंडूला कलेक्ट केलं जातंय. खऱ्या अर्थाने चेंडू जमिनीवर पडण्याच्या अगोदर क्षेत्ररक्षक पडला आणि याच दरम्यान मात्र 2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज अनिल पाटील याला या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती बिनबाद 3 ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा संतोष राईट टर्म ओव्हरचा मारा हलक्यात पावलांचा रणप पंचांना क्रॉस करतोय. स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज अनिल. बघूया चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क. यस
चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाल्यानंतर चेंडू कुठेतरी पाळा चाटून एस्टॅनच्या मागे गेला. एस टी रेक्षेला चेंडू गॅदर करता आला आणि सरळ नॉनस्टॉप रिझन सीमा रेषा क्लिअर करणारा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या बिनबाद 7 और क्रमांक पहिलं. लक फॅक्टर नशिबाचा चौकार. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूला न्यू मिलन पायगाव विपक्ष जयदुर्गा टेमघर पाडा. न्यू मिलन पायगाव संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइट. अप्रतिम आणि उत्कृष्ट फटका अनिल पाटीलच्या बॅटमधून. ऑफिशियल सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू एका टप्प्याने वाडिश लॉंग ऑफ सी मार्शे क्लिअर करणारा नेत्रदीपक चौकार. तलवार जुनी झाली मात्र धारतीच आहे. क्या बात आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू तिके स्वरूपाने चेंडू सुंदर सॉनराईजचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. थोडंसं तंबल क्षेत्ररक्षक होतोय. खराब क्षेत्ररक्षणमधून इनफिल्डमधून उत्तम दर्जाची क्वालिटी चेंडूला सुंदरसं कव्हर केलं जातं. मात्र याच दरम्यान दोन धावा घेण्याची संधी या दोन धावांच्या संघात धावसंख्या होती बिनबाद 13 और क्रमांक पहिलं. चला जय दुर्गा टेमघर संघाचा कॅप्टन देखील आम्हाला जॉईन झालेलं. वेलकम सुनीलजी दिवेकर. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा अनिल याच्या बॅटमधून चेंडू जातो. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव नकार दिला जातोय. हे देखील फार महत्त्वाचं असतं. धाव घेताना कॉलिंग करणं फार महत्त्वाचं असतं. या एक धावेने संघात धावसंख्या होती ती 14 और क्रमांक पहिलं संपलं. आणि खऱ्या अर्थानं जी आवश्यक धावसंख्या अंजूर संघाला हवी ती धावसंख्या पहिल्या ओव्हरमधून उपलब्ध करताना संघ आपण पाहतोय गावदेवी वेंजूर. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान मान्य श्री किरणजी ठाकरे यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक करायचं आहे. एका बाजूला न्यू मिलन पायगाव विपक्ष जयदुर्गा टेमघर पाडा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय किरण ठाकरे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. न्यू मिलन पायगाव 14 आणि त्याचबरोबर जयदुर्गा टेमघर पाडा अशी ही लढत यानंतर होणार आहे. यस किरण ठाकरे यांच्यासोबत शांतामामा भोईर देखील टॉस बॉक्समध्ये पोहोचलेला आहे. टॉस तर दोघांना माहितीच आहे. हेड अँड टेल असा हा कॉल आहे. हेड आलेला आहे. टॉस इथे जिंकलेला आहे जयदुर्गा टेमघर पाडा टीम संघाने. थँक्यू. फक्त निर्णय कळवायचा आहे आपल्याला. नक्कीच येत्या या षटकानंतर निर्णय सांगितला जाणार आहे. ओ टू कॉम बॉक्स मोहन दादा भोईर. थँक्स. धन्यवाद संदेश. फुलण्याच्या वाणसाचा पटका साधला. चेंडूला सुंदर असं स्वीप केलं होतं आणि पहिली धाव ती वेगळ्याने प्राप्त झाल्यानंतर दुसरी धावेचा मोह मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेण्यासाठी महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचित बाद होतोय. मात्र कधी कधी ही देखील संघाची एक रणनीती असते. फलंदाज बाद होणं हे देखील संघाची एक रणनीती असते. या ठिकाणी अनिल हा फलंदाज जरी बाद झाला असला तरी मात्र यामागचा मुख्य उद्देश संघाचा फार वेगळा असतोय. कारण की नवीन दमाचा जोमाचा चांगला फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचा असतोय. त्या अनुषंगानं कुठंतरी स्वतःचं आत्मधन करताना फलंदाज अनिल. मात्र एक धावेने संघात धावसंख्या होती ती 15 और क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज हरेश भोईर. नेक्स्ट नो बॅट्समॅन न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये सचिन. नेक्स्ट बॅट्समॅन सचिन. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या.
धावसंख्या 1/15, विजयाचं लक्ष्य 49 धाबांचं आणि खऱ्या अर्थानं या आव्हानाचा पाठलाग करताना एक उत्तम सुरुवात देखील पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. तब्बल 14 धाबा विदाउट लॉस ऑफ विकेट. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आणि पहिल्याच चेंडूमध्ये फुल लेनचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता मात्र घेता आला नाही. चेंडू फक्त आणि फक्त थोडंसं क्लिअर केलं. चेंडू बॅटच्या आउटसाईड एज घेऊन जातोय. शॉट थंडमॅनला इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावघेण्याची संधी. स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज सचिन. एक धावणी सांगा. धावसंख्या होती ती 16. 1/16 ओव्हर क्रमांक दुसरं. चेंडूला बिग एट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू स्विंग मिस परिपूर्ण बीट करतो फलंदाजाला. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर फार गरजेची असते. चेंडूवरची नजर फार गरजेची असते. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. आता मात्र खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मागच्या डॉट चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून देताना फलंदाज सतीश. काय कमालीचा फटका. चेंडूला सुंदरसं हुक केलं. चेंडू लॉंग लेग सी मार्शल क्लिअर करणारा नेत्रदीपक षटकार. धावसंख्या होती ती 22. 2-2. विजयाचं लक्ष्य 49 धावांचं. एक जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा फटका. आउट ऑफ इन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 24. सतीश याच्याकडे एक चांगली अबडी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा चेंडू सुंदरसा स्वीप केला. अतिशय चांगला फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. यस, हा चेंडू देखील जाईल सी मार्शे बाहेर. चौकार. ज्या चौकारची नितांत गरज, ज्या धावांची नितांत गरज, त्या धावा सतीशाच्या बॅटमधून. चौकारने सांगा. धावसंख्या 28. परिपूर्ण कमबॅक हा संघ होतोय. चेंडू होता. फलंदाज शपथ झाला. सुंदर चेंडूला हुक केलं होतं. लॉंग सीमरचे क्लिक करणारा चौकार आला. चौकार संघा धावसंख्या 4 ने पुढे केली. धावसंख्या होती ती 28. 1/28 ओव्हर क्रमांक दुसरं संपतंय. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 21 धावांची गरज आहे. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला तर 10.50ची सरासरी. बोला. जयदुर्गा टेमगर संघाचा कॅप्टन आपण आपला निर्णय सांगायचा आहे. कारण की चालू सामन्यातील तब्बल 2 ओव्हर संपलेले आहेत. आपण जर निर्णय सांगितला नाही तर कदाचित तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. सुनीलजी दिवेकर, विकासजी नाईक, आपण आपला निर्णय सांगा प्लीज. फील्ड पास. ओके. ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फील्ड पास. टेमघर पाडा संघ प्रथम स्वीकारतो क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात. आगास आणि गोलंदाज येतो सेवा संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. कित्येक स्पर्धामधून खऱ्या अर्थानं आपण त्याला पाहिलं. संघाला तारणहार करणारा गोलंदाज. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी नेहमीच प्रत्येक मॅचमधून ज्याची आपण पाहिली. अत्यंत भरवशाचा गोलंदाज. या मॅचमधून देखील संघ त्याच्यावर विश्वास टाकतो आणि बघूया विश्वासाला तो संघ गोलंदाज पात्र ठरेल का. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे बॅट्समन सचिन याला. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. शिवायचा पहिला चेंडू. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. हॉफ चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो वाडिश. लॉंग ऑफ सी मार्शे क्लिअर करणारा नेत्रदीपक षटकार. लुक ॲट दॅट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. या 6 धावेने आता मात्र सामन्याचं पिक्चर थोडंसं क्लिअर होत चाललेले आहे. सामन्यावर आपलं परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ गावदेवी अंजोर आदरणीय अनिलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष हा संघ तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका सचिन याच्या बॅटमधून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. नाही मुजिकच चालू होती. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. हॅट्रिक साधला येईल का या. आता मात्र एक्सप्रेस रिव्हचा चेंडू वेगवान चेंडू. खऱ्या अर्थानं 2 चेंडूवर मोठा फटका खाल्यानंतर या चेंडू मधून एक उत्तम कामगिरी. प्रत्युत्तर देताना फलंदाजाला शिवा. जादूगार कैलास क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वेलकम कैलाश. खऱ्या अर्थानं भिवंडी सिटी क्रिकेट ज्यानं गाजवलं, कित्येक उत्तम दर्जाचे खेळाडू ज्यानं घडवले, कित्येक खेळाडूनं ज्याचा आदर्श घेतला, असा सर्वांचा आवडता खेळाडू आमच्या व्यासपीठ मंचावर जादुई कैलाश नाईक. वेलकम. धावसंख्या 42. विजयापासून फक्त 7 धावा दूर. हा चेंडू मात्र थोडासा आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच सुनील म्हात्रे. काय जबरदस्त तीक्ष्ण नजर आहे पंचांची. एक उत्तम दर्जाची कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन्ही पंच, स्क्वेअर लेग पंच सुरेश खरात, स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे. यास खऱ्या अर्थानं शिवाबद्दल मला वाटतं मी थोड्याशा चुकीच्या कमेंट्स केल्या. फिनिश आणि याचबरोबर सामना फिनिश. क्या बात आहे. आयोगांचा वेळ आपण वाचवला त्याबद्दल आपले मनस्वी आभार. अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. पहिल्या बॉलपासून थोडंसं ज्याच्या बॅटमधून आपण थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट पाहिलं. स्पर्धेचा फिनिशर ठरला. उत्तम दर्जाची फलंदाजी ज्याच्या बॅटमधून पाहिली, ज्यानं चेंडू फक्त पेस केले 6 आणि उपयुक्त खेळी 21 धावांची. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. सचिन, आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लगेच आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. चला, टेमगर पाडा या संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज. बॅटिंग असा सोसवारी आपण इशारा मला वाटतं चुकीचा गेला विकी साहेब. ओके ओके, आमच्या डोळ्यामध्ये काहीतरी मग धूल गेली असेल. काही हरकत नाही आहे. निमिलन पायगाव, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. बोला. स्वागत. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर. स्वागत आणि सन्मान केलं जातं. खऱ्या अर्थानं उत्तम क्रिकेटर जण आपल्या अकॅडमीमधून घडवले. तालुका क्रिकेटनं खऱ्या अर्थानं ज्याचा आदर्श करावा असा नामांकित सर्वांचा लाडका खेळाडू आज या व्यासपीठावर मंचावर आहे. कित्येक मैदानं ज्यानं गाजवली, जादुई गोलंदाजी अजून कित्येकांच्या मनावर अधिराज्य करते असा सर्वोत्कृष्ट खेळाडू कैलाश नाईक यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. क्रिकेट
आणि फक्त क्रिकेट. मानवी जीवनाचा प्रवास करताना खऱ्या अर्थानं मनोमंथनापेक्षा आम्हाला मनोरंजनाची जास्त गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं तेच मनोरंजन ज्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहता. अष्टविनायक ठाकूरपडा आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2025 पर्व 11. अतिशय कमालीची स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामधून काही आपण लढती पाहतोय. नुकताच एक सामना संपन्न झाला. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय दमदार उत्तम दर्जाची खेळी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण उत्तमच्या संघाचं पाहिलं. तो एकमेव संघ गाव देवी अंजूर आणि खऱ्या अर्थानं त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे गावदेवी अंजूर आणि हार नाही आम्ही मंजूर. हे मैदानाच्या आत सिद्ध करताना संघ सामनावीराचा मानकरी सचिन आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर या. तत्पूर्वी आपण जाऊया आमचं डिझमान गणेश यांच्याकडे. ओल टू डिझाय. Well played, Sachin, and best of luck. Next match. क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय मच्छिंद्र भाऊ. गावदेवी अंजूर संघ मला वाटतं ज्या संघाचं उगम झालं जो संघ ज्या दिवसापासून क्रिकेटला गावदेवी अंजूर संघानं सुरुवात केली असेल त्या क्षणापासून त्या संघाचा साक्षीदार मच्छिंद्र भाऊ. MH04 4404. चव्वेचाळीस 40 क्रमांकाची कोणाची गाडी आहे 4404 4404 क्रमांकाची कोणाची गाडी आहे मैदानामध्ये. प्लीज थोडंसं तिचं अँगल चेंज करा किंवा तिला पार्किंग झोनमध्ये रवाना करा. वेलकम चंदू भाऊ. बॅक टू नवन क्रिकेट बिग मॅच. कड़ा संघर्ष कड़ा मुकाबला काटोकी टक्कर दो विकेटों में जबरदस्त धुमशान. पूर्व पश्चिम एका बाजूला शेवटच्या टोकाचा संघ आपण पाहतोय तर एका बाजूला भिवंडीचं पहिलं टोक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयदुर्ग टेमगरपाडा सुनील देवेकर विकीजी नाईक
यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ प्रमोदजी दिवेकर असेल, आमचे संतोषजी दिवेकर असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम एक संघाचा भरणा आपण पाहतोय. जयदुर्गा टेमघरपाडा. सलामी जोडी इन ॲक्शनमधून विकास नाईक आणि सुनील दिवेकर. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा तो गोलंदाज अनिल. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक ओर क्रमांक पहिलं गोलंदाज मार्गचा पंचाकडे गाड येतोय रटम. आणि या ठिकाणी मात्र चलो थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. विकास नाईक आहे. पहिला चेंडू थोडासा स्विंग इन मिस. आता मात्र चेंडूला सुंदरसा हुक करण्याचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय, चुकीचा फटका म्हणता येईल, आत्मघातकी फटका. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. शॉर्ट पिच डिलिव्हरी निश्चित होती, फलंदाज देखील सफल. शॉर्ट फाईनला पण रवींद्र